समध्यासनी तुमचे स्थान ठाव आहे जी. मनात शंका नको, स्पष्ट असायला हवं. सूर्यप्रकाशा इतकं माझी जागा देवांच्या पायाशी आहे आणि त्यांच्या मनात माझी काय जागा आहे हे ठाव आहे मला. तीही वेळ येईलच कधीतरी जेव्हा हे तुला तुझं स्थान दाखवतील. तसं कधीच नाही होणार, आणि तसं झालंच तर म्या जिती नाही राहायची. हे होईल तेव्हा होईल, पण यावेळेस तरी आहे. म्हणजे माझा पान उतारा करायचा आहे वय तुम्हासनी? नाही, इतकी वाईट नाहीये मी. शुभ कार्य आहे, विश्व कल्याणाचा हेतू आहे. काही बाधा येणार नाही. आणि यांनी गडावर यावं हा आग्रह माझा केवळ माझ्यासाठी नव्हता, तर यज्ञाच्या पवित्र हेतूसाठी होता. पण निमित्त आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील कोण कुठे आहे ते. म्या गप आहे म्हणून हे समज करता आहे का तुम्ही? म्हणजे म्या ह्याचा विचार नाही केला का माझी जागा कुठं आहे, पण म्या विचार केला तर ह्यो तंटा वाढत. धमकी देतेस तू मला? तसं नव्ह, पण माझ्या वाड्यावर येऊन मला तुम्ही काय काय बोलून गेला होता ते अजून मी ध्यानात आहे माझ्या. ह्या बी किती सहन करावं हे समज, आणि का? काहीतरी ठरवायला लागलच. बर, म्हणजे तू निर्णय घेण्यापर्यंत आली असते. कारण ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली. लगीन करून जेव्हा गडाच्या पायथ्याशी आले होते तेव्हा ओल्या हळदीनं उभी होते मी. का कधी तुम्ही मला गडावर येऊ देत्या? तेव्हा धरणं आजवर मी वाटच बघते आहे. का कधी दिस उजाडल आणि मला माझा मान मिळेल? तुला तुझ्या मान सन्मानाची चिंता आहे तर, पण तुझ्या येण्याने माझा मान सन्मान पायदळी तुडवला गेला. त्याचं काय? लग्नाआधी तुला ठाऊक होतं की त्यांची पत्नी त्यांची 12 वर्षापासून जेजुरीत प्रतीक्षा करते आहे, तरी तू मुंडाळ्या बांधून तयार झालीस. ज्यांच्याशी विवाह करणार आहे त्यांनी कोणासोबत तरी सप्तपदी घेतली आहे हे ठाऊक असूनही तू चंदनपुरीहून नळदुर्गला आलीस आणि तिथून जेजुरीला येण्याचे धाडस केलेस. कारण जीव व्हायला होता त्यांच्या पायाशी. तुम्ही म्हातारं व्हायचा शाप दिला असून बी ते नाही थांबले. ते आले माझ्याकडे, पण वळख नाही दावली. का?